बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या आहेत। व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या याचिका देखील फेटाळलेल्या आहेत आणि त्यामुळे देशातल्या सर्व निवडणुका या ईव्हीएम वर होणार असल्याचं आता स्पष्ट झाले। सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या बद्दल मोठा निर्णय दिला। व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेली याचिका, मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या नाहीत। ईव्हीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतांची व्हीव्हीपॅटच्या पावत्यांसोबत 100% पडताळणी करण्यात यावी अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती, पण ती मान्य झालेली नाही। तर ईव्हीएमच्या विरोधात नागरिकांची आंदोलनं सुरू असून सामान्यांचा आक्रोश कोर्टापर्यंत पोहोचलाच नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। अनेकदा न्यायालयाने पब्लिक क्रायची दखल घेऊन निर्णय दिलेले या लोकशाहीमध्ये निवडणुकांच्या प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही, ती लोकशाही काय कामाची? तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याची मागणी मान्य करत नाही, व्हीव्हीपॅटची मागणी मान्य करत नाही। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही ऐका। आमची अपेक्षा होती खरं तर ते व्हीव्हीपॅटचं करावं, पण आता ठीक आहे, आता जो निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य करावा लागेल। व्हीव्हीपॅटच्या पावत्या उमेदवारांच्या स्वाक्षऱ्यांसह सुरक्षित असतील, त्या 45 दिवसांपर्यंत सुरक्षित राहतील असं कोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलंय। मात्र व्हीव्हीपॅट पडताळणीचा खर्च उमेदवारांना करावा लागेल, तर विरोधकांनी नाहक ईव्हीएमच्या बद्दल संभ्रम निर्माण केला होता असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। भाई, लोकसभा निवडणुकीचा सर्व निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनवर होणार। बॅलेट पेपरवरच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत। हे एका अर्थाने विरोधक जे टीका करतात त्याला हे चोख उत्तर आहे। सुप्रीम कोर्टानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। आतापर्यंत अनेक निवडणुका ईव्हीएम वर घेण्यात आल्या आहेत आणि यापुढेही त्यात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।